सदर सामने आपण यूट्यूबच्या माध्यमातून पारकर लाईव्ह या चॅनलवर आपण पाहू शकता। क्रीडांगण क्रमांक 1 व क्रीडांगण क्रमांक 2 चे सामने यूट्यूबच्या माध्यमातून थेट आपण पाहू शकता। जास्तीत जास्त सबस्क्राइब आपण त्या चॅनलला करूया। पारकर चॅनल वरून आपण हे सामने थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून आपण पाहू शकता। चॅनलला आपण जास्तीत जास्त सबस्क्राइब करा आणि हा सामन्याचा या कबड्डीच्या रणसंग्रामाचा या आमदार चषकाचा आनंद आपण घेऊया। हॅलो 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 विवान ये विवानचा एक सन्मान होतो इकडे। आज 2 दिवस ही क्रीडा स्पर्धा प्रत्येक खेळाडूला आज प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून उपस्थित झाला आणि त्याला मात्र आपण सन्मानित करतोय। कॅमेरामॅन एक फोटो घ्या। येणाऱ्या कालावधीमधील हा भविष्यातील कोणता खेळाडू असेल? कोणता तुझा आवडता कोणता खेळाडू आहे? प्रो कबड्डी लाजलाय। नक्कीच आपण पाहतोय खेळ मर्दानी छातीचा, खेळ मराठी मातीचा, अर्थातच महाराष्ट्राची संस्कृती असलेला हा एक दैदिप्यमान सोहळा कबड्डी महोत्सव आज आपल्या विक्रोळी पार्कसाईड विभागामध्ये या खेळाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते। कबड्डीचा रणसंग्राम आमदार चषक 2025 हे पर्व आज गेले अनेक दिवस आपण या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने उपस्थित झालात। या उपस्थित मायबाप प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे। ही संकल्पना आपल्याला जी पाहायला मिळते ती साकारलेली संकल्पना अर्थातच आमच्या या विभागातील असलेलं एक डॅशिंग नेतृत्व सन्माननीय अनिलभाई निर्मळ साहेब यांच्या आयोजनाच्या माध्यमातून आपल्याला हा संपूर्ण उत्सव समितीचा हा कार्यक्रम आपल्याला कबड्डीचा उत्सव पाहायला मिळतोय। तर उद्याच्या दिवसामध्ये देखील आपल्याला अंतिम दिवस म्हणून अनेक रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर असं असलेला हा आपला 4 दिवसाचा कबड्डीचा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय।
सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार. आज आपण या क्रिकेटच्या रणसंग्रामाच्या निमित्ताने उपस्थित झालात, मनपूर्वक हार्दिक असा आभार. आज ज्या प्रकारे आपण हे क्रीडा स्पर्धेचं आयोजन पाहतोय, या क्रीडा स्पर्धेला अजून एक रंगतदार बहरदार असं मात्र स्वरूप आणलं ना, ते खऱ्या अर्थाने आमचे अजित सरांच्या शैलीमध्ये आज आपण अनेक दिवस मात्र अनुभवलेत. नक्कीच अजित सर आपलं देखील मनपूर्वक असं आम्ही कौतुक करतो. आज अनेक मुंबईच्या बाहेरील असलेल्या अनेक निवेदनाच्या माध्यमातून आपण कार्यक्रम करत असता. दुसरा पुकार सक्षम क्रीडा मंडळ भांडूप, यंगस्टर स्पोर्ट क्लब चेंबूर, दोन संघाला खेळण्याकरता दुसरा पुकार. प्रथम श्रेणी पुरुष गट. सामन्याची गुणसंख्या 13 विरुद्ध 7. एकूण 6 गुणांची आघाडी मुलुंड क्रीडा केंद्र या संघाकडे आधारित आहे. जयशंकर साहेब क्रीडा मंडळ मात्र चोरशीची लढाई या ठिकाणी देतात.
सन्माननीय श्री प्रवीण भाटकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पार्कसाईट गणेश पंचायत समितीचे खजिनदार भाटकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ईश्वर करो तुम्ही खजिनदार आहात आणि त्या खजिन्यात अशीच उत्तरोत्तर त्या गणरायाची वाढ होत राहू दे हीच आम्ही या कबड्डीच्या मंचावरून या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. भाटकर साहेबांचं पुनश्च एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत. हॅलो. मुळात मिशीची असलेली धार आमच्या मालवणी माणसाची असली ती वेगळी धार या ठिकाणी असा आणि आमचं जे मालवणी माणूस या ठिकाणी इल्लेलो हा आम्ही समस्त मालवणी माणसांच्या वतीनं भाटकरांचा या ठिकाणी स्वागत करतो. चेतन भाटकर काय प्रवीण भाटकर आमच्या डीडींचे मित्र असतात, आमच्या जय सावंतांचे मित्र असतात आणि वाईच आमचं मालवणी माणूस लोक कसे भर पडतात, सगळ्या आनंदात उत्सवाचं वातावरण पडतं आणि इतकं मोठं कार्यक्रम जर स्वयंपणे पार पाडूचे झालो तर मेहनत ही लागताच, बाकीचं काय नाही म्हणणं. खजिनदार असेच आमचे उत्तरोत्तर वाढ होऊन जाऊ दे खजिन्यात हीच गणरायाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि तुमची खुमासदार असलेली मिशी अशीच भरून येते ही पण पावनाई रवळनाथाच्या चरणी प्रार्थना करते आणि इतर तास इथं थांबतो. हॅलो. तर प्रवीण भाटकर सर आपणास विनंती, आपण व्यासपीठावर यायचे. अनिलभाईंनी आग्रह केलाय आपण यायचे. पार्कसाईड गणेश पंचायत मंदिर आपल्या त्या गणपती मंदिराच्या चरणी नेहमीच आपली सेवा आपल्याला पाहायला मिळते. त्या पार्कसाईड गणेश मंदिराचे आपण खजिनदार म्हणून कार्यरत राहता. आज आपण इथे उपस्थित झालात, मनपूर्वक स्वागत आहे. प्रवीण भाटकर साहेब आपण यायचे. हॅलो. आणि तिकडे मी महिला वर्गाला विनंती करेल, आपल्या माता भगिनींना, आपण राखीव महिलांचा कक्ष आहे, आपण तिकडे नक्कीच आसनग्रस्त व्हायचे. एक सन्मान केला जातोय भाटकर साहेबांचा. इथे यायचे भाटकर साहेब मध्ये या सर. सन्मान केला जातोय. हा, थोडस विश्रांती करू दे, मॅचचा आनंद घेऊ दे, मग आपण सन्मान करूयात. आणि महिलांना विनंती आहे, इथे आपण महिलांसाठी राखीव कक्ष आहे, महिला कक्ष, आपण तिकडे बसायचे. हॅलो. क्रीडा क्रमांक 1 वरती होणारा पुढील सामना मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड संबंधित क्रीडा मंडळ कांदिवली. एक 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर हा सामना सुरू होणार आहे. संबंधित क्रीडा मंडळ कांदिवली मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड. हॅलो. फोटो घ्या, फोटो. आमच्या अजित सरांचा पण एक फोटो घ्या. अगदी 2 दिवस या कार्यक्रमाला एक वेगळंच रंगत आणली आहे सरांनी आपल्या शैलीमधून. आमदार चषक 2025 हे पर्व आपण पाहतोय. खेळ मर्दानी छातीचा, खेळ मराठी मातीचा आणि माझ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, ही असलेली संस्कृती आपल्याला जोपासायला पाहायला मिळते. ते अर्थातच आयोजक सन्माननीय अनिलभाई निर्मय साहेब यांची असलेली संकल्पना, त्यांचा असलेला अट्टहास, त्यांचा असलेला विचार, तो त्यांचा दृढ आत्मविश्वास आज आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यातूनच हा दैदीप्यमान सोहळा आपल्याला अनुभवता येतोय, हा आनंद साजरा करता येतोय. नक्कीच अनिलभाईंचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण प्रत्येक असलेल्या कार्यक्रमाच्या मागे, खेळाच्या मागे एक नेहमीच ताकद मात्र उभी राहिली आहे. प्रत्येक मंडळाच्या मागे, प्रत्येक आयोजन परिवाराच्या मागे, ते म्हणजे अनिलभाई निर्मय साहेब. खरंच नक्कीच आम्हाला आनंद वाटतो आणि आम्हाला अभिमान वाटतो अनिलभाईंचा. पार्कसाईड विभागाचं हे नेतृत्व प्रत्येक मंडळाला मात्र सहकार्य करतंय. हॅलो. व्यासपीठावर आपण सन्मान करतोय प्रवीण भाटकर साहेबांचा. पार्कसाईड गणेश पंचायत मंदिराचे असलेले खजिनदार सर्वांना मात्र कुठेतरी
एका व्यूह रचनेमध्ये जर कशा प्रकारे आपल्या कार्यक्रमासाठी कैद करायचं एक चांगली त्यांच्याकडे नियोजन पद्धत आहे. आजच्या या कार्यक्रमात आपल्या विभागातले स्थानिक निवेदक एक मुंबईतील अप्रतिम असे निवेदक म्हणून ज्यांची ओळख आहे, तसेच संपूर्ण मुंबई महाराष्ट्रात ज्यांचे कार्यक्रम सुरू असतात, अतिशय विनम्र आणि अतिशय नावाजलेले एक व्यक्तिमत्व जे आपल्या विभागातीलच आहे, निवेदक संदेश यांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करतो. निवेदक संदेश या ठिकाणी आमचे मित्र उपस्थित आहेत, नेहमीच जे आम्हा कलावंतांच्या पाठीशी. हॅलो. हॅलो. इथे जो महिलांचा राखीव कक्ष आहे बसण्याकरता केवळ महिलांसाठीच आहे. पुरुष मंडळीला विनंती, आपण तिकडे बरीच मोकळी जागा आहे. थोडस आयोजन समिती आपल्याला विनंती करते, नाहीतर त्या फोटोमध्ये कुठेतरी आपण महिला कक्ष म्हणून तुमची फोटो कॅमेऱ्यामध्ये कैद केला जाईल. उद्याच्या संपूर्ण मुंबईच्या इन्स्टाच्या पेजवरती पाहायला मिळेल. सॉरी मित्रांनो, राग मानू नका, आपल्यासाठी एक वेगळं आसनासाठी व्यवस्था आहे. आणि महिला वर्गांना विनंती, उभे असलेल्या त्यांनी इथे आसन कक्षामध्ये यायचंय, महिला कक्षामध्ये. हा इतका मोठा नयनरम्य सोहळा, जो नेत्रदीपक सोहळा आज नजरेचं पार न पडतो आज. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला असे इव्हेंट्स हवे असतात ना, तेव्हा मात्र 1999 पासून असलेलं एक विश्वासाचं नाव डोळ्यासमोर येतं. अर्थात ते नाव म्हणजे SL फिल्म प्रोडक्शन, ज्यांच्या माध्यमातून हे असे इव्हेंट्स आपल्याला घडताना पाहायला मिळतात. SL फिल्म इव्हेंट्स प्रोडक्शनचे संदीप आमरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संदीप आमरेजींचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. एक मराठी उद्योन्मुख असलेल्या उद्योजकांच्या माध्यमातून घडणारी ही टीम, जे खऱ्या अर्थाने असलेले हे सोहळे अतिशय नेत्रदीपक
संभाजी क्रीडा मंडळ कांदिवली आपला विविध संघ मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड क्रीडांगणावर उपस्थित आहे. आपणास विनंती आहे आपण क्रीडांगण ताबा घ्यायचं आहे. क्रीडा क्रमांक 1 संभाजी क्रीडा मंडळ कांदिवली. आज आपल्याला 12 पर्यंत आपण आला असं तालाची नोंद घ्यायची आहे. संतोष कांबळे नेताजी, हर्षद हळदणकर संकल्प, विशाल कुमार यंग स्पोर्ट, समीक्षा पित्रे महाड तालुका, ओमकार उरसकर बगट, प्रणित बोरटके जय भवानी और आर्यन कुर्तडकर कुमारगट छत्रपती. आपण आला असेल तर आल्याची नोंद घ्यायची आहे. संभाजी क्रीडा मंडळ आपणास आम्ही वारंवार पुकार देतोय. क्रीडा क्रमांक 1 करता स्वयंसेवक संभाजी क्रीडा मंडळाला घेऊन यायचे आहे. स्वयंसेवक लालबत्ती स्वयंसेवक.
हॅलो, स्वागत आहे. आज आपण कबड्डी महारणसंग्राम आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय आणि अनेक मान्यवर आवर्जून या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहत आहेत आणि त्यातच आणखी एक उपस्थित झालेले आपले पाहुणे आपले हार्दिक भाई, स्वागत आहे आपलं देखील. आज अनिल भाईंची असलेली संकल्पना कशा प्रकारे आहे ह्याचं प्रात्यक्षिक स्वतः मात्र इथे अनुभवण्यासाठी दाखल झालात. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपलं. अनिल भाईंचे असलेले अगदी जवळच्या मित्र परिवारातील एक सदस्य व्यक्तिमत्व. स्क्रीनवर आपण अनिल भाईंचा कालचा एक अविस्मरणीय क्षण, अविस्मरणीय फोटो पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वर अतिशय चुरशीचा चाललेला हा सामना आपण पाहतोय. गुणसंख्या 5 विरुद्ध 4 व 1 गुणांची आघाडी संघाकडे आहे, जो डाव्या कोपऱ्यात खेळताना पाहतोय. सदर सामने आपण डी पारकर लाईव्हच्या माध्यमातून YouTube वर पाहू शकता.
तिसरा आणि अंतिम पुकार